हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन हा आपला जो चॅप्टर 25 आहे तो पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया या लेसनला. याचा एक्सरसाइज सुद्धा मी दिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. डिस्क्रिप्शन मध्ये या लेसनच्या एक्सरसाइज वर क्लिक करून तुम्ही पाहू शकताय. आता पहा, रीड अँड डिस्कस, वाचा आणि चर्चा करा. देअर वॉज हॅवॉक as 150 people in the area where Radha lives were suddenly affected by food poisoning. पहा, राधा ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी एकाच वेळी 150 लोकांना फूड पॉइझनिंग म्हणजे विषबाधा झाली. मग काय झालं? Some of the residents made great efforts to secure emergency help, medical help immediately. त्या लोकांना जवळच्या काही जे रहिवासी होते, रेसिडेंट्स म्हणजे जवळ राहणारे जे रहिवासी होते, त्यांनी इमर्जन्सी मेडिकल हेल्प म्हणजे त्यांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली, म्हणजे त्यांना दवाखान्यात वगैरे नेलं असेल. राधा टू स्टे अप लेट दॅट नाईट. राधा सुद्धा काय झाली? राधाला सुद्धा त्या रात्री उशीर झाला. She was so stressed that she could not take part in the storytelling competition in her school the next day. राधाला त्या दिवशी रात्री उशीर झाला म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या शाळेमध्ये कथाकथन स्पर्धा होती. सो शी कुड नॉट टेक पार्ट, आणि त्या स्पर्धेमध्ये ती भाग घेऊ शकली नाही. कशामुळे? त्या ठिकाणी फूड पॉइझनिंगमुळे अचानक 150 लोक आजारी पडले, त्यांना दवाखान्यात न्यावं लागलं. आणि राधा रात्री त्या दिवशी तिला झोपण्यासाठी उशीर झाला. दुसऱ्या दिवशी स्पर्धा होती तरी सुद्धा तिला त्या भाग घेता आला नाही. शी डीड फील बॅड अबाउट मिसिंग द चान्स, बट शी हॅड द सॅटिस्फॅक्शन ऑफ हॅव्हिंग हेल्प द विक्टिम्स ऑफ फूड पॉइझनिंग. त्या दिवशी तिला भाग घेता नाही आलं तर तिला शी फील बॅड, तिला वाईट वाटलं थोडंसं. But she had the satisfaction of having helped the victims of food poisoning. पण विषबाधा झालेल्या लोकांना मदत केल्याबद्दल तिचं काय होतं? सॅटिस्फॅक्शन म्हणजे तिला समाधान वाटत होतं. What do you think are the reasons for such emergencies? तुम्हाला काय वाटतं, असे इमर्जन्सी किंवा असे आणीबाणीचे प्रसंग कोणकोणत्या वेळी येतात? बऱ्याच वेळा एखादा ऍक्सिडेंट होतो अचानक, त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती येते. Do you think that the incident of food poisoning occurred because people were careless about hygiene? तुम्हाला असं वाटतं का फूड पॉइझनिंग सारखा इन्सिडेंट म्हणजे घटना घडली? कशामुळे घडली असावी ही? की जी लोकांच्या केअरलेस म्हणजे निष्काळजीपणामुळे, स्वच्छतेबद्दल लोकांनी निष्काळजीपणा केल्यामुळे असं झालं असावं, असं तुम्हाला वाटतं का? हो मित्रांनो, तर त्याचं कारण तेच असावं. इट इज नेसेसरी टू बी अलर्ट अबाउट हेल्थ अँड हायजीन. आपण आरोग्य आणि स्वच्छतेबाबत अलर्ट असलंच पाहिजे. डू यू अग्री दॅट द हेल्थ ऑफ द एंटायर कम्युनिटी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वन्स ओन हेल्थ? म्हणजे हेल्थ ऑफ एंटायर कम्युनिटी म्हणजे सगळ्या समाजाचं जे आरोग्य आहे ते सामाजिक आरोग्य हे आपल्या वैयक्तिक एखाद्या माणसाच्या आरोग्या इतकंच महत्वाचं आहे. म्हणजे जर सोशल हेल्थ, कम्युनिटी हेल्थ बिघडली तर सगळ्यांचं पर्सनल हेल्थ सुद्धा बिघडायला वेळ लागणार नाही. तर मित्रांनो, ही कम्युनिटी हेल्थ मी मागापासून म्हणतोय. तर कम्युनिटी हेल्थ म्हणजे काय? पहा आता, न्यूट्रिशियस फूड म्हणजे पोषक आहार, पर्सनल हायजीन वैयक्तिक स्वच्छता, एक्सरसाइज व्यायाम अँड पर्स्यूट ऑफ हॉबीज आणि छंद जोपासणे लीड टू एक्सलंट हेल्थ अँड गुड पर्सनल डेव्हलपमेंट. म्हणजे आपण चांगले छंद जोपासले, पोषक आहार घेतला, वैयक्तिक स्वच्छता चांगली ठेवली, व्यायाम केला, तर गुड पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे आपलं वैयक्तिक जे व्यक्तिमत्व विकास आहे तो सुद्धा आपला चांगला होत असतो. जस्ट ॲज वी टेक केअर ऑफ अवर ओन हेल्थ, जसं आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो, वी मस्ट मेक एफर्ट्स टू एन्श्युअर गुड हेल्थ फॉर ऑल. तसंच आपण सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे काय प्रत्येकाच्या घरी जाऊन हे करायचं की त्यांची काळजी घ्यायची का? नाही. मग कशी घ्यायची? एव्हरीवन इन अवर सोसायटी शुड बी एबल टू लिव्ह द काइंड ऑफ टेन्शन फ्री अँड हॅपी लाईफ. आपल्यातल्या समाजातल्या प्रत्येकाला टेन्शन फ्री म्हणजे तणावमुक्त, कोणतंही टेन्शन नसावं, आणि हॅपी लाईफ म्हणजे आनंदी जीवन जगावं. दॅट वी विश फॉर अवर सेल्स. तसे आपण
आशा बाळगली पाहिजे किंवा आपल्याला असं हवं असं वाटतं की प्रत्येकाने तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगलंच पाहिजे. गुड कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन कॅन बी अचीव्ह थ्रू हॅबिट्स ऑफ क्लिनलीनेस. गुड कम्युनिटी हेल्थ, चांगलं सामाजिक आरोग्य आणि हायजीन म्हणजे सार्वजनिक स्वच्छता कशी आपण मिळवू शकतो? अचीव्ह थ्रू हॅबिट्स ऑफ क्लिनलीनेस, स्वच्छतेच्या सवयींमुळे, अँड गुड हेल्थ ऑन द पार्ट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स इन अ कम्युनिटी. प्रत्येकाने आपली वैयक्तिक स्वच्छता पाळली तर कम्युनिटी हायजीन, सार्वजनिक स्वच्छता सुद्धा राखता येते. आता पहा, पोल्युशन म्हणजे प्रदूषण, स्क्वॅलर म्हणजे अस्वच्छता, एपिडेमिक्स ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस, रोगांची साथ, संसर्गजन्य रोगांची साथ, ऍडिक्शन व्यसनाधीनता, काही लोक दारू वगैरे पितात, सिगारेट, तंबाखू यासारखी व्यसनं असतात, हे सुद्धा वाईट गोष्टी आहेत. इन्सेक्ट बॉर्न डिसीजेस म्हणजे कीटकांपासून पसरणारे रोग आहेत, डेंग्यू, मलेरिया सारखे मच्छरपासून होतात ते, आर ऑल थ्रेट्स टू कम्युनिटी हेल्थ. हे सगळे आपल्या कम्युनिटी हेल्थवर परिणाम करत असतात मित्रांनो. टू नर्चर कम्युनिटी हेल्थ इज टू प्रोटेक्ट द जनरल पब्लिक फ्रॉम सच डिसीजेस अँड टू मेक अ हॅपी अँड हेल्दी लाईफ पॉसिबल फॉर ऑल. म्हणजे प्रत्येकाने सामाजिक आरोग्य चांगलं राहावं याची काळजी घेतली, अँड प्रोटेक्ट द जनरल पब्लिक, टू प्रोटेक्ट द जनरल पब्लिक म्हणजे सार्वजनिक जे समाज आहे त्याच्या अशा रोगांपासून संरक्षण करण्याची जर खबरदारी आपण घेतली तर प्रत्येक जण हॅपी म्हणजे आनंदी आणि हेल्दी म्हणजे निरोगी आयुष्य जगू शकतो. आता पाहूया इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिटी हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्याचं महत्व काय आहे. पहा, सामाजिक आरोग्य का महत्वाचं आहे? द पीपल ऑफ अ कंट्री आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन अ कंट्रीज प्रोग्रेस. म्हणजे आपल्या देशाची जी प्रगती आहे त्याचा महत्वाचा घटक म्हणजे देशातले लोकच असतात. अँड डेव्हलपमेंट, आपल्या देशाचा विकास हा सुद्धा लोकांवरच अवलंबून असतो. मग देशातील लोक सुखी आणि सुरक्षित कसे राहतात? देअर हेल्थ कॅन बी प्रोटेक्टेड इफ दे हॅव अ क्लीन एन्व्हायरमेंट. लोकांचं आरोग्य कसं सुरक्षित राहतं? जेव्हा त्यांचं एन्व्हायरमेंट, त्यांचा परिसर स्वच्छ असतो. न्यूट्रिशियस फूड, त्यांना पोषक आहार मिळतो. सेफ ड्रिंकिंग वॉटर, त्यांचं पिण्याचं पाणी सुरक्षित असतं, दूषित नसतं, पोल्युटेड नसतं, कंटेमिनेटेड नसतं. अँड गुड मेडिकल फॅसिलिटीज, आणि त्यांना ज्या वैद्यकीय सुविधा आहेत त्या चांगल्या प्रमाणात मिळतात, तेव्हाच देशातील लोक निरोगी राहतात. मास मीडिया आर युज्ड अंडर कम्युनिटी वेलफेअर प्रोग्राम्स टू एज्युकेट पीपल अबाउट इश्यूज सच ॲज टेकिंग केअर ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड फूड. पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची सुरक्षितता कशी महत्वाची आहे ते आपले जे मास मीडिया आहेत, वेगवेगळे जे माध्यम आहेत ते आपल्याला, प्रसार माध्यम आहेत ती सांगत असतात. पीपल आर अर्ज इन एव्हरी पॉसिबल वे टू कीप देअर सराउंडिंग्स क्लीन. लोकांना परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सतत आग्रह धरला जातो. अर्ज म्हणजे आग्रह करणे. इट इज लिगल ऑफन्स टू स्पीट इन पब्लिक प्लेसेस. म्हणजे स्पीट इन पब्लिक प्लेसेस म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा कायद्याने गुन्हा आहे, लिगल ऑफेन्स आहे. द एम ऑफ दिस बॅन इज टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिसीजेस. सार्वजनिक थुंकण्यासाठी असा कायदा केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लोक थुंकतात त्या ठिकाणी प्रतिबंध झालेला आहे आणि थुंकीवाटे जे रोग पसरतात त्यांना आळा बसलेला आहे. व्हॉट आर द थ्रेट्स टू द हेल्थ ऑफ अ कम्युनिटी. सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येतं? तर त्याची सुद्धा कारणं आहेत. देर आर सेव्हरल थ्रेट्स टू कम्युनिटी हेल्थ. अन इम्पॉर्टंट थ्रेट इज केअरलेसनेस रिगार्डिंग हायजीन. स्वच्छतेबाबत केलेला निष्काळजीपणा हे त्याचं एक महत्वाचं कारण आहे. फ्रॉम द ऍक्शन्स गिव्हन बिलो मार्क दोज दॅट आर हार्मफुल विथ अ क्रॉस. जे आपल्याला धोकादायक आहेत, खाली काही दिलेल्या आहेत ऍक्टिव्हिटी, त्या कोणत्या धोकादायक आहेत, कोणत्या ऍक्शन्स धोकादायक आहेत त्याच्या पुढे क्रॉस करायचे आणि आपल्या वहीमध्ये लिहायचे. आता पहा, या ठिकाणी ऍक्शन आहे ती चुकीची आहे की बरोबर आहे तेवढं सांगायचं आहे. पहा, हार्मफुल आहे. बर्निंग ओल्ड टायर्स, जुने टायर जाळणे, जुने झालेले टायर जाळणे. तर मित्रांनो हे हार्मफुल आहे म्हणून या ठिकाणी क्रॉस करायचे. स्पिटिंग एनिव्हेअर ऑन द रोड, रस्त्यावर कुठं सुद्धा थुंकणे हे सुद्धा हार्मफुल आहे, रोग पसरवतं ते. युझिंग पब्लिक टॉयलेट्स, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे. मित्रांनो हे हार्मफुल नाही त्यामुळे याला क्रॉस करायचं नाही.
लुकिंग आफ्टर डोमेस्टिक अॅनिमल्स, पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल करणे हे सुद्धा हार्मफुल नाही. फॉलोइंग डॉक्टर्स इन्स्ट्रक्शन इन केसेस ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस, जेव्हा संसर्गजन्य रोग पसरलेले असतात तेव्हा डॉक्टरांचा सल्ला पाळायचा, तर हे सुद्धा हार्मफुल नाहीये. वॉशिंग अवर हँड्स बिफोर अ मील ऑर स्नॅक, आपण नाश्ता करताना किंवा मील जेवताना हात धुवायचे, तर हे सुद्धा हार्मफुल नाहीये. थ्रोविंग द गार्बेज फ्रॉम युअर हाऊस ऑन द रोड, आपल्या रस्त्यातला कचरा, आपल्या घरातला कचरा रस्त्यात फेकणे, तर मित्रांनो हे हार्मफुल आहे, याच्या पुढे आपण क्रॉस करणार आहे. ओके, आता पहा. स्पीक अँड राईट, बोलते आणि लिहिते व्हा. आता ही ऍक्टिव्हिटी आहे, मी तुम्हाला फक्त समजावून सांगणार आहे, तुम्ही करू शकता तुमच्या वहीमध्ये. सम इम्पॉर्टंट फॅक्टर्स दॅट आर हार्मफुल फॉर कम्युनिटी हेल्थ आर मेन्शन्ड बिलो. सामाजिक आरोग्यासाठी काही महत्वाचे घटक आहेत, दॅट आर हार्मफुल. हार्मफुल म्हणजे कसे की ते धोक्यात आणतात सामाजिक आरोग्य, ते खाली दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, पोल्युटेड वॉटर म्हणजे दूषित पाणी, हा कम्युनिटी हेल्थ धोक्यात आणतंय, प्रदूषित पाणी. मल न्यूट्रिशन, कुपोषणामुळे सुद्धा सामाजिक आरोग्य धोक्यात येतंय. असे आपल्याला काही घटक दिलेले आहेत खाली. अँड हाऊ इच ऑफ दीज फॅक्टर्स हार्म्स कम्युनिटी हेल्थ इज गिव्हन द फर्स्ट बॉक्स. आणि कम्युनिटी हेल्थ कशा प्रकारे धोक्यात येते ते पहिल्या बॉक्समध्ये दिलेलं आहे. अँड सम सजेस्टेड रेमेडीज, आणि त्याच्यावर उपाय ते दुसऱ्या बॉक्समध्ये दिलेले आहेत, तर ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता पहा, या ठिकाणी फॅक्टर आहे, घटक आहे की जो सामाजिक आरोग्य धोक्यात आणतो, तो आहे पोल्युटेड वॉटर, दूषित पाणी. मग दूषित पाण्याचे परिणाम कोणते होतात, तर त्या ठिकाणी कॉलराची साथ पसरते. अजून त्याचे जे काही परिणाम होतात ना, ते या ठिकाणी तुम्ही लिहायचे आहेत. मग पाणी दूषित आहे, मग त्याच्यावर रिमेडीज, त्याच्यावर उपाय काय आहेत पहा. तर उपाय खाली लिहायचे आपल्याला खालच्या बॉक्समध्ये. सेफ वॉटर सप्लाय, स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जावा, है की नाही. सार्वजनिक ठिकाणी जे पब्लिक सोर्सेस आहेत वॉटरचे, त्या ठिकाणी क्लोथ्स वगैरे, कपडे वगैरे धुतले नाही पाहिजेत, असे ज्या रेमेडीज आहेत ते या ठिकाणी लिहायचं आहे. आता पुढचं आहे मल न्यूट्रिशन. मल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. कुपोषण कशामुळे होतं, योग्य प्रमाणात आहार, बॅलन्स डाएट मिळाला नाही तर कुपोषण होतं. आहारात सगळे घटक असावेत, भाज्या असाव्यात, भाकरी असावी, चपाती असावी, है की नाही, योग्य प्रमाणात मांस सुद्धा असावं. तर मलन्यूट्रिशनचे परिणाम कोणते आहेत पहा, वरच्या बॉक्समध्ये दिलेले आहेत. हायर नंबर ऑफ चाइल्ड डेथ्स, बाल मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे मुलांचा जो मृत्यू होतो त्याचं प्रमाण वाढतोय. मग त्यासाठी रिमेडीज कोणत्या आहेत, त्याच्यासाठी उपाय कोणते आहेत. न्यूट्रिशियस डाएट, पोषक आहार मिळावा सर्वांना. पुढे आहे पोल्युशन, प्रदूषण ही एक मोठा प्रॉब्लेम आहे, तो दिलेला आहे. मग त्याचे परिणाम काय आहेत. डेंजर टू एन्व्हायरमेंट, पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. मग त्याच्यावर उपाय काय आहेत. प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट, पर्यावरणाचं रक्षण करायचं. म्हणजे कसं करायचं ते अजून लिहू शकता तुम्ही पुढे. इग्नोरन्स अँड सुपरस्टिशन, इग्नोरन्स अँड सुपरस्टिशन म्हणजे अज्ञान आणि अंधश्रद्धा. मग त्याचे परिणाम काय आहेत. ऑपरेशन म्हणजे शोषण, आणि डिसेप्शन म्हणजे फसवणूक, अंधश्रद्धेमुळे होते. मग त्याच्यावर उपाय काय आहेत. सायंटिफिक टेम्पर म्हणजे विज्ञानावर निष्ठा ठेवायची, वैज्ञानिक दृष्टिकोन जागरूक केला पाहिजे. अजून काही उपाय तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर पुढची समस्या आहे ऍडिक्शन. ऍडिक्शन म्हणजे व्यसनाधीनता. व्यसनाधीनतेचे परिणाम काय होतात. अनहॅप्पी फॅमिली लाईफ, कौटुंबिक अस्वास्थ्य. आणि त्याचा उपाय काय आहे त्याच्यामध्ये. डेडिकेशन प्रोग्राम्स, व्यसनमुक्तीसाठी डी ऍडिकेशन प्रोग्राम्स. डी ऍडिकेशन प्रोग्राम म्हणजे काय. व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करायचे किंवा त्याचे कार्यक्रम राबवायचे. अशा पद्धतीने हे होतं. आता पुढचा पॉइंट पाहूया आपण. होलसम लिव्हिंग. होलसम लिव्हिंग म्हणजे निरामय जीवन. आता निरामय जीवन म्हणजे काय पहा. इफ वी टेक केअर ऑफ अवर हेल्थ, जर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली, इट इज पॉसिबल फॉर अस टू लीड अ होलसम लाईफ, तर आपल्याला निरामय जीवन जगता येतं. आता म्हणजे निरामय जीवन कसं. कीपिंग अवर सेल्स हॅप्पी अँड टेकिंग अन इंटरेस्ट इन थिंग्स. आपण स्वतःला आनंदी ठेवायचं, बरोबर. अँड टेकिंग अन इंटरेस्ट इन थिंग्स, आणि आपला आनंदी आणि उत्साही राहायचं. अवॉइडिंग फिलिंग्स ऑफ हेट्रेड म्हणजे इतरांबद्दल कोणताही मत्सर, द्वेष बाळगायचा नाही. अँड एन्व्हाय अँड डुईंग व्हॉट इज नेसेसरी टू मेंटेन फिजिकल हेल्थ. शारीरिक आरोग्यासाठी
शारीरिक आरोग्य, फिजिकल हेल्थ आपलं चांगलं राहावं म्हणून आपण चांगले प्रयत्न करायचे. हेल्प अस टू अचीव्ह दिस एंड. आणि असं आपण वागलो, दुसऱ्याबद्दल मत्सर बाळगायचं नाही, स्वतः आनंदी राहायचं, द्वेष करायचा नाही कोणाचा, तर आपण काय करू शकतो, निरामय जीवन जगू शकतो. इफ पीपल ऑफ अ सोसायटी लिव्ह अ हेल्दी अँड होलसम लाईफ, सोशल टेन्शन्स ऑल्सो डिक्रीज अँड फिलिंग्स ऑफ फ्रेंडशिप कॅन बी नर्चर्ड. जर समाजातील लोक हेल्दी, निरोगी आणि निरामय जीवन जगू लागले तर सामाजिक तणावाच्या गोष्टी ज्या आहेत, सोशल टेन्शन जे आहेत, सामाजिक ताणतणाव सुद्धा कमी होणार आहेत. अँड फिलिंग्स ऑफ फ्रेंडशिप, मैत्रीपूर्ण भावना निर्माण होणार आहे समाजामध्ये. आता पुढे पाहूया. टोबॅको कन्झम्पशन. टोबॅको कन्झम्पशन म्हणजे तंबाखूचं सेवन. आता पहा, नेम्स ऑफ टोबॅको प्रोडक्ट सच ॲज गुटखा, सिगारेट्स, बिडीज, मशेरी, मावा, पान मसाला. म्हणजे तंबाखू पासून हे घटक बांधतात, गुटखा, सिगारेट, मशेरी, मावा. आणि हे बरेचसे लोक हे याचं कन्झम्पशन करत असतात, हे खात असतात तंबाखू वगैरे, सिगारेट, बिडी ओढत असतात, मशेरी लावत असतात. आर ऑफन हर्ड. वी ऑल्सो सी मेनी पीपल कन्झ्युमिंग टोबॅको इन डिफरंट वेज. आपण बरेचसे लोक तंबाखू वेगवेगळ्या प्रकारे खाताना आपण पाहिलं असेल. तर वेगवेगळ्या प्रकारे तंबाखू खाताना म्हणजे बिडी ओढतात बरेचसे लोक, त्या तंबाखूपासून बनलेली मशेरी सुद्धा लावतात, बरोबर की नाही. ऍट फर्स्ट अ पर्सन मे च्यू टोबॅको कॅज्युअली ऍट सम वन्स अर्जिंग. पहिल्यांदा काय होतं, तंबाखू खाण्याची सुरुवात कुठून होते, सम वन्स अर्जिंग म्हणजे कोणतरी आग्रह करतो आणि दुसऱ्याकडून आग्रहाद्वारे ही तंबाखू एखादी व्यक्ती खात असते. बट दीज मे लीड टू ऍडिक्शन. आणि ती व्यक्ती हळूहळू एकदा, दोनदा, तीनदा तंबाखू खात जाते आणि त्याचं ऍडिक्शन म्हणजे त्याचं व्यसनच लागून जातं. द पर्सन बिकम्स डिपेंडंट ऑन टोबॅको अँड कॅनॉट गिव्ह अप द हॅबिट. आणि काही दिवस असे जातात की हा जो माणूस आहे ना, तो टोटली डिपेंड होतो टोबॅकोवर, तंबाखूवरच तो विसंबून राहायला लागतो. अँड कॅनॉट गिव्ह अप द हॅबिट. आणि ही सवय आपली सोडत नाही. वेन पीपल डेव्हलप दिस हॅबिट. आणि जर लोकांमध्ये ही अशी सवय लागली तंबाखू खाण्याची, दे बिकम रेस्टलेस. ते रेस्टलेस होतात म्हणजे त्यांना झोप लागत नाही. इफ दे डू नॉट गेट टोबॅको म्हणजे ते बेचैन होतात. त्यांना जर तंबाखू मिळाली नाही तर ते अस्वस्थ होतात, त्यांना चैन पडत नाही तंबाखू खाल्ल्याशिवाय. दे आर नॉट एबल टू पे अटेन्शन टू एनिथिंग एल्स. त्यांचं कशावरच लक्ष लागत नाही जर त्यांना तंबाखू मिळाली नाही तर. दे हॅव टू हॅव टोबॅको इन द माउथ ऑल द टाइम. त्यांना त्यांच्या तोंडामध्ये पूर्ण वेळ तंबाखू हवी असते. वेन द हॅबिट रीच दिस स्टेज. आणि जेव्हा ही सवय या थराला पोहोचते, इट इज कॉल्ड अन ऍडिक्शन. आपण म्हणतो त्याला तंबाखूचं व्यसन लागलं, की तुझं तंबाखूशिवाय राहूच शकत नसेल तर आपण त्याला ऍडिक्शन म्हणजे व्यसनच असं म्हणतो. पीपल ऍडिक्टेड टू टोबॅको स्पीट हिअर अँड देअर. आणि ज्याला तंबाखूचं व्यसन लागलेलं असतं तर तो काय करतो, स्पीट म्हणजे थुंकतो, इकडे तिकडे थुंकतो ऑल द टाइम अँड मेक देअर सराउंडिंग डर्टी. आणि आपला परिसर किंवा आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो घाण करत असतो. मग आता हे तंबाखू खाणं काही चांगलं आहे का? ते जे ऍडिक्शन आहे त्याचे काही इफेक्ट्स आहेत, इल इफेक्ट्स आहेत. त्याचे कुठलेही गुड इफेक्ट्स नाहीत, सगळे इल इफेक्ट्स आहेत, वाईट परिणाम आहेत. मग काय इफेक्ट्स आहेत त्याचे पहा. अल्सर्स इन द माउथ. तोंडामध्ये व्रण पडतात त्याच्या. त्यानंतर काय होतं, द अल्सर डेव्हलप इन टू बिगर वाउंड्स. आणि हे जे व्रण आहेत ना त्याने मोठमोठ्या जखमा व्हायला सुरुवात होते, कारण की तंबाखू सोबत चुना सुद्धा खात असतो माणूस. द पर्सन मे डेव्हलप ट्युमर्स. आणि ह्या जखमा झाल्यानंतर काही दिवसांनी तोंडामध्ये गाठी तयार होतात. अ लॉट ऑफ टाइम अँड मनी हॅज टू बी स्पेंट ऑन ट्रीटमेंट. आणि ट्रीटमेंट करण्यासाठी खूप वेळ आणि पैसा खर्च होत असतो. अँड इफ द वाउंड्स डू नॉट हील. आणि या जखमा जर बऱ्या झाल्या नाहीत, द पर्सन हॅज सिरियस प्रॉब्लेम्स. आणि मग हा शेवटी त्या लोकांना सिरियस प्रॉब्लेम म्हणजे गंभीर त्रास होऊ लागतो. अँड दिस कॅन इव्हेंच्युअली लीड टू कॅन्सर. आणि शेवटी याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं आणि शेवटी त्या व्यक्तीला अति तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो. टोबॅको एंटरिंग द डायजेस्टिव्ह ऑर्गन्स लीड टू कंप्लेंट्स रिलेटेड टू देम. आणि ही तंबाखू पोटामध्ये जाते, मग आपली जी पचन इंद्रिय आहेत, इंटेस्टाईन्स आहे, स्टमक आहे, त्याच्यामध्ये ही तंबाखू जाते आणि
डायजेस्टिव्ह ऑर्गनचे प्रॉब्लेम सुद्धा सुरू होतात. द कॉन्स्टंट प्रेझेन्स ऑफ टोबॅको इन द डायजेस्टिव्ह ऑर्गन्स कॅन कॉज कॅन्सर ऑफ एनी ऑफ दोज ऑर्गन्स. आणि आपले जे डायजेस्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये जर तंबाखू राहिली जास्त काळ तर या डायजेस्टिव्ह ऑर्गन्स आहेत मग स्टमकचा कॅन्सर होतो, इंटेस्टिनल कॅन्सर होतो, असं हे दुष्परिणाम आहेत. अजून खूप मोठा परिणाम आहे पहा. अ पर्सन हू डेव्हलप्स कॅन्सर इन दिस वे हॅज टू टेक व्हेरी पेनफुल ट्रीटमेंट. यांना खूप त्रासदायक उपचार घ्यावे लागतात. केमोथेरपी वगैरे तुम्ही ऐकलं असेल की त्या उपचारांमध्ये डोक्यावरचे सगळे केस सुद्धा जातात. अँड इव्हन आफ्टर दॅट वन कॅन नॉट बी शुअर दॅट द कॅन्सर विल बी क्युअर्ड. आणि असा जो तंबाखूमुळे झालेला कॅन्सर आहे एवढ्या पेनफुल ट्रीटमेंट नंतर सुद्धा तो बरा होईल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही किंवा खात्री देऊ शकत नाही. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे. काय आहे? अल्कोहोलिझम. महत्वाचं व्यसन आहे. महत्वाचं म्हणण्यापेक्षा खूप वाईट व्यसन आहे. त्याचे सुद्धा परिणाम आहेत आपल्या शरीरावर होतात, खूप वाईट परिणाम होतात. पहा, ड्रिंकिंग अल्कोहोल ऑल्सो हॅज ऍडव्हर्स इफेक्ट ऑन द बॉडी. म्हणजे मद्यपान केले, ड्रिंकिंग अल्कोहोल म्हणजे मद्यपान करणे, त्याचे सुद्धा ऍडव्हर्स इफेक्ट, दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. ऍडिक्शन टू अल्कोहोल इज कॉल्ड अल्कोहोलिझम. म्हणजे मद्यपान म्हणजेच दारू पिणे आणि यालाच व्यसन लागलं, दारू पिण्याचं व्यसन लागलं की खूप असे त्याचे दुष्परिणाम होत असतात. त्याचे काय दुष्परिणाम होतात पहा. अल्कोहोल मेक्स अ पर्सन ड्राउझी अँड कन्फ्युज्ड. म्हणजे अल्कोहोलने, मद्य पिल्यामुळे काय होतं, मेक्स अ पर्सन ड्राउझी, माणसाला गुंगी येते आणि कन्फ्युज होतो तो. वन लूज कंट्रोल ओव्हर वन्स ऍक्शन्स. आपल्या याच्यावर, त्याचा कृतीवर किंवा शरीरावर त्याचा नियंत्रण राहत नाही, मेंदूवर नियंत्रण राहत नाही. आपली जी कृती आहे, काय बोलतोय, कुठे चाललाय, त्याच्यावर कोणताही कंट्रोल राहत नाही अल्कोहोल घेतल्यानंतर. अल्कोहोलिझम कॉज डिसीजेस ऑफ द लिव्हर. लिव्हरचे रोग होतात त्यांना, यकृताचे. इंटेस्टाईन्स, आतड्याचे रोग होतात. अँड युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाचे रोग सुद्धा आपल्याला दारू पिल्यामुळे होऊ शकतात. आता पहा, त्यानंतर पहा, ऍडिक्शन टू टोबॅको और अल्कोहोल आर बोथ व्हेरी बॅड हॅबिट्स. म्हणजे तंबाखू किंवा दारू यांचं व्यसन हे दोन्ही सुद्धा वाईटच आहेत. इट इज बेस्ट टू स्टे अवे फ्रॉम दीज वायसेस. आणि या व्यसनांपासून, या दुर्गुणांपासून, आपण घातक सवयींपासून आपण नेहमीच दूर राहिलं पाहिजे. नेव्हर बी नेग्लिजंट अबाउट हेल्थ. आपल्या स्वतःच्या आरोग्याबाबत नेग्लिजंट म्हणजे निष्काळजी राहायचं नाही, कारण की याचा खूप त्रास होत असतो. व्यसन, कोणत्याही व्यसन चांगलं नाही. द कंडिशन ऑफ द ऍडिक्ट बिकम्स पॅथेटिक. आणि तंबाखूमुळे त्या व्यक्तीची जी कंडिशन आहे, अवस्था जी आहे ती पॅथेटिक होते. म्हणजे त्याच्या शरीराचीच नाही, त्याच्या फॅमिलीला सुद्धा त्याचा त्रास होत असतो. अँड द ऍडिक्ट्स फॅमिली टू हॅज टू सफर विथ देम. आणि ही जी ऍडिक्ट्स फॅमिली आहे, ही जी व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीची फॅमिली आहे, त्याला सुद्धा त्याचा त्रास होत असतो. देयर इज नो टेलिंग हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड फॉर ट्रीटमेंट. आणि असा कॅन्सर सारखा आजार झाला तर त्यासाठी किती पैसा लागेल तर ते कोणीही सांगू शकत नाही. बिसाइड एव्हरीवन इज पुट टू ग्रेट ट्रबल अँड अ लॉट ऑफ टाइम अँड एफर्ट्स आर वेस्टेड. आणि अशा व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीला ग्रेट ट्रबल, खूप मोठ्या संकटात जातात असे कुटुंब, आणि त्यांचा खूप वेळ आणि पैसा खर्च होत असतो. अँड द फॅमिली गेट्स डिप्राइव्ड ऑफ हेल्थ अँड हॅपीनेस अँड इज रन. आणि अशी जी फॅमिली आहे त्या फॅमिलीचं हेल्थ, आरोग्य आणि त्यातला आनंद सगळा गायब झालेला असतो. याचा खूप त्रास झालेला असतो अशा ऍडिक्शनचा त्या फॅमिलीला. We must be aware that an addict destroy the entire family. आणि अशी व्यसनाधीन व्यक्ती जी आहे ती सगळं कुटुंब उद्ध्वस्त करत असते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे बाळांनो. पुढे पहा, बीवेअर, सावध रहा, लक्षात घ्या. च्युइंग टोबॅको, तंबाखू चगळणे. स्मोकिंग सिगारेट, धूम्रपान करणे, सिगारेट विडी ओढणे. टेकिंग स्नफ, दातांना मशेरी लावणे. रबिंग मशेरी, दातांना मशेरी लावणे.
त्याचप्रमाणे टेकिंग स्नफ, चिलीम, हुक्का ओढणे, है की नाही. स्मोकिंग टोबॅको थ्रू अ चिलेम म्हणजे चिलीम ओढणे, हुक्का, सिगार, पाईप और शेरूट आर ऑल एक्स्ट्रीमली हार्मफुल. हे सगळी घातक आहेत. चिलीम ओढतात काही लोक, हुक्का ओढतात किंवा हुक्का पितात, तर हे सगळ्या घातक सवयी आहेत. काहींची नावं सुद्धा आपण ऐकलेली नाहीत, पण ह्या गोष्टी माहीत सुद्धा न करून घेतलेल्या चांगल्याच. बिसाइड्स अल्कोहोल अँड टोबॅको पीपल ऑल्सो फॉल प्रे टू सम अदर ऍडिक्शन्स. म्हणजे केवळ दारू, गुटखा किंवा सिगारेटच नाही, तर अजून एक ऍडिक्शन भयंकर समाजात आहे. तर त्याचं ते ऍडिक्शन आहे ऍज ऍडिक्शन टू ड्रग्ज लाईक कोकेन. कोकेन सारखं जे अंमली पदार्थ आहेत त्यांचं व्यसन लोकांना लागलंय. और ब्राऊन शुगर ह्यासारखे जे अंमली पदार्थ आहेत त्याचं सुद्धा व्यसन अगदी लहान वयात मुलांना लागते. आपल्यापैकी कोणीही असल्या व्यसनामध्ये जाऊ नये, हीच या लेसन मधून सांगण्यासारखं आहे आपल्याला. द ऍडिक्शन कॅन टोटली डिवास्टेट युअर लाईफ. आणि ही जी व्यसनं आहेत कोकेन, ब्राऊन शुगर सारखी, ती लवकरच आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करत असतात. आता पहा, पुढे पहा. ड्रग्स, टोबॅको अँड अल्कोहोल यूज अँड इन्व्हिटेशन टू डेथ. म्हणजे जे ड्रग्ज आहे, तंबाखू आहे, अल्कोहोल आहे, तर हे घेतल्यानंतर आपल्याला मृत्यूला आपण निमंत्रण देत असतो. म्हणजे तंबाखू खाल्ला, ड्रग्ज घेतलं आणि दारू पिली म्हणजे आपलं मरण जवळ आलं असं समजायचं. पहा आता, टोबॅको, ड्रग्ज अँड अल्कोहोल प्रोड्यूस अ स्टेट ऑफ इंटॉक्सिकेशन. आणि टोबॅको असेल, तंबाखू असेल, ड्रग्ज असेल, दारू असेल, हे काय करतात? इंटॉक्सिकेशन म्हणजे नशा उत्पन्न करतात आपल्यामध्ये. ती ऍडिक्शन टू एनी ऑफ देम इव्हेंच्युअली किल्स यू. आणि यापैकी एकाचं सुद्धा व्यसन लागलं तरी त्याला तुमचा मृत्यू येऊ शकतो. एव्हरी पर्सन शुड बी वेअर ऑफ इल इफेक्ट्स ऑफ दीज ऍडिक्शन्स और स्ट्रिक्टली स्ट्रे अवे फ्रॉम देम. प्रत्येक व्यक्तीला याचे दुष्परिणाम माहिती असायला हवेत आणि प्रत्येकाने यापासून खूप दूर राहिलं पाहिजे व्यसनापासून. देर आर पीपल हु लर अदर्स इन टू स्मोकिंग. म्हणजे वेगवेगळी कारणं सांगून काही लोक जे असतात, व्यसनी लोक जे असतात, ते आपल्याला स्मोकिंग करायला लावतात, ड्रिंकिंग म्हणजे दारू वगैरे प्यायला लावतात, और ट्राईंग आउट ड्रग्स सुद्धा घ्यायला लावतात. ऑन नो अकाउंट शुड बी गिवन इन टू देअर प्रेशर. आपण कोणाच्याही दबावाला, कितीही जवळचा मित्र असेल तरी त्याच्या आग्रहाला बळी न पडता आपण स्मोकिंग करायचं नाही, ड्रिंकिंग आणि ड्रग्स सुद्धा घ्यायचे नाहीत. इफ अ पर्सन स्टार्ट गेटिंग ऍडिक्टेड टू स्मोकिंग or drinking or taking drugs, the help of counselors or doctors should be sought immediately to rid the person of the habit. जर एखादा व्यक्ती व्यसनामध्ये ढकलला गेला असेल, तो स्मोकिंग करायला लागला असेल किंवा दारू प्यायला लागला असेल, तर काउन्सिलर जे असतात, समुपदेशक असतात, त्यांची हेल्प घेऊन आपण त्याला दारूपासून मुक्त केलं पाहिजे, धूम्रपानापासून मुक्त केलं पाहिजे. वन शुड ईट रेग्युलरली अँड टेक अप स्पोर्ट्स अँड अदर हॉबीज. पहा आता, आपला आहार आपण जो आहे तो वेळच्या वेळी घेतला पाहिजे. इट रेग्युलरली, टेक अप स्पोर्ट्स, खेळलं पाहिजे, अँड अदर हॉबीज, दुसरे सुद्धा छंद जोपासले पाहिजेत. वन शुड बी फर्म इन अवॉइडिंग एनी ऍडिक्शन. आणि आपण मनावर संयम ठेवून खंबीरपणे कोणत्याही व्यसनापासून, आपण ऍडिक्शन पासून दूर राहिलं पाहिजे. पहा आता, ट्राय दिस, करून पहा. ऑल ऑफ अस हॅव सर्टन हॅबिट्स. आपल्याला काही सवयी असतात प्रत्येकाला. सम सच हॅबिट्स आर मेन्शन्ड बिलो. पुट देम इनटू 3 ग्रुप्स. पहा, खाली पण काही सवयी दिलेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी. त्याचे 3 ग्रुप करायचे आहेत. तुम्ही चार्ट सुद्धा करू शकताय त्याचा. गुड हॅबिट्स, बॅड हॅबिट्स अँड पॉइंटलेस हॅबिट्स. त्यापैकी आपल्यापैकी मी सांगतो मला, गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी, बॅड हॅबिट्स म्हणजे वाईट सवयी, आणि पॉइंटलेस हॅबिट म्हणजे निरुपयोगी सवयी की ज्यांचा काही उपयोग नसतो. अशा सवयीमुळे तुम्ही त्याचं काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. पहा आता, पहिली सवय, इन्फॉर्मिंग युअर फॅमिली मेंबर्स वेअर यू आर गोइंग अँड वेन यू विल बी बॅक. म्हणजे तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्ही कुठे जाताय हे तुमच्या कुटुंबातील कोणाला तरी सांगायचं, कुटुंबातील, आणि तुम्ही केव्हा परत येणार आहात हे सुद्धा सांगायचं. तर ही गुड हॅबिट आहे, बॅड हॅबिट आहे का पॉइंटलेस हॅबिट आहे, तुम्हीच ठरवायचंय. टेलिंग द ट्रूथ, नेहमी खरं बोलायचंय, ही सुद्धा गुड हॅबिट आहे, बॅड हॅबिट आहे का पॉइंटलेस आहे सांगायचंय तुम्ही.
फाइंडिंग विथ वन्स हेअर फिडलिंग विथ वन्स हेअर अ पेन्सिल एटसेट्रा ऑल द टाइम. पहा आता फिडलिंग आहे हा शब्द. फिडलिंग विथ वन्स हेअर म्हणजे पहा, म्हणजे आपण सारखंच आपल्या केसांशी खेळत राहायचं, पेन्सिलशी खेळत राहायचं ऑल द टाइम. सारखेच बरीचशी मुलं वर्गात बसली तरी पेनशी खेळत असतात, एखादा समोर बोलत असेल तरी पेन्सिलशी वेगळं काहीतरी चाललेलं असतं. तर मित्रांनो ही पॉइंटलेस हॅबिट आहे, निरुपयोगी सवय आहे. त्यानंतर आहे बायटिंग वन्स नेल्स, नख कुरतडणे. ही एक सवय असते मुलांना, तर ही बॅड हॅबिट आहे. पहा आता मेकिंग द स्कूल बॅग रेडी द नाईट बिफोर. आदल्या दिवशीच रात्री दुसऱ्या दिवशीचं दप्तर भरून ठेवायचे किंवा तयार करून ठेवायचे. गुड हॅबिट आहे, चांगली सवय आहे. फ्रिक्वेंटली फॉरगेटिंग वन्स अम्ब्रेला, म्हणजे नेहमीच छत्री विसरतो, रेनकोट विसरतो, पेन्सिल, पेन या गोष्टी सारखंच विसरत असतात. तर ही सवय कशी आहे? गुड हॅबिट आहे, बॅड हॅबिट आहे, ते लिहायचं आहे. पुटिंग अ लिमिट ऑन टीव्ही टाइम अँड स्टिकिंग टू इट. पहा आता टीव्ही पाहण्याची वेळ ठरवणे अँड स्टिकिंग टू इट, आणि तेवढाच वेळ टीव्ही पाहणे. म्हणजे मी एक तास टीव्ही पाहणार आहे तर एकच तास टीव्ही पाहणार, अशी सुद्धा काही मुलांना सवय असते. तर अशा पद्धतीने हा आपला लास्ट लेसन होता. याचा एक्सरसाइज जो आहे तो सुद्धा मी दिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर तुम्ही ती लिंकवर क्लिक करून एक्सरसाइज सुद्धा पाहू शकता. थँक्यू.